हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण कंट्रोल सिस्टीम 2चं युनिट 1 स्टार्ट केलं होतं, इंट्रोडक्शन टू डिजिटल कंट्रोल सिस्टीम. त्यात आपण काही क्वेश्चन्स बघितले होते की अख्ख्या या युनिटमध्ये आपण कुठले कुठले क्वेश्चन्स करणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन ब्लॉक डायग्राम ऑफ DCS डिजिटल कंट्रोल सिस्टीम पाहिला होता. सो या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहूया. सो सेकंड क्वेश्चन होता, ती क्वेश्चनची लिस्ट काढा. त्या क्वेश्चनच्या लिस्ट प्रमाणे आपण जाणार आहोत. सेकंड क्वेश्चन होता ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टीम. सो हा क्वेश्चन काही पाठ करण्यासारखा क्वेश्चन नाहीये. दिस इज ह्या क्वेश्चन मध्ये सगळ्या पॉइंट्स असणार आहेत. आपण काय करूया, ते पॉइंट्स नोट डाऊन करूया. त्या पॉइंट वरती तुम्ही जस्ट एक वाक्य एक्सप्लेन करायचं आहे तुमच्या मनाने. ते काय एक्सप्लेन करतोय एवढं महत्वाचं नाहीये, पण हे सगळे पॉइंट्स ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसच्या खाली आले पाहिजेत. जसं आपण पीएलसी स्काडा या सब्जेक्टमध्ये ऍडव्हान्टेजेस ऑफ पीएलसी पाहिले, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पीएलसी. त्यांनी आन्सर कसं बनवलेलं आहे, पॉइंट्स घेतलेले आहेत आणि तो पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. सेम आपण ह्या ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ डीसीएस ला तसंच करणार आहोत. सो सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज आहे वर्सटाईल. ओके, वर्सटाईल म्हणजे काय, अडॅप्टेबल टू एनी एन्व्हायरमेंट, एनी कंडिशन. कुठल्याही कम्प्युटेशनला हा अडॅप्टेबल आहे, कसाही ऍक्ट करू शकतो. सो सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज आपला डिजिटल कंट्रोल सिस्टीमचा आहे वर्सटॅलिटी. सेकंड इज ease of handling. ओके, नॉन लिनियर असो लिनियर असो कुठलेही कंट्रोल सिस्टीम हँडल करणं डिजिटल कंट्रोल सिस्टीम जास्त सोपं जातं ऍज कम्पेअर्ड टू अॅनालॉग कम्प्युटेशन. ओके, थर्ड इज अॅक्युरसी. ऑफकोर्स पॉइंट लिहिताना काय लिहिणार आहात तुम्ही, हाय अॅक्युरसी. फोर्थ, ease of complex computations. जे काही अवघड कम्प्युटेशन्स असणार आहेत, जे आपण अॅनालॉग कम्प्युटरमध्ये करू शकत नाही किंवा ते खूप जास्त अवघड जातात करायला, तेच जर आपण डिजिटल कम्प्युटर्समध्ये केले तर सोपे जातात करायला. ओके, हे सगळे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या भाषेत इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत. ओके, तुमच्या पद्धतीने आय मीन. फिफ्थ इज हाय स्पीड. डिजिटल कम्प्युटर्स प्रोव्हाइड्स हाय स्पीड. सो टाइम जो लागणार आहे आपल्याला कुठलेही कम्प्युटेशन करायला तो कमी असणार आहे. सिक्स्थ इज सुपेरियर परफॉर्मन्स. सुपेरियर परफॉर्मन्स, समजा काही बोर्डवर लिहिलेलं दिसत नसेल तर एखादा किंवा माझा अक्षर समजत नसेल म्हणून मी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवतोय, तर तुम्ही ऐकून ती लिहू शकता. सुपेरियर परफॉर्मन्स. देन द सेवन्थ इज लो कॉस्ट. आता ऑफकोर्स जेव्हा डिजिटल कम्प्युटर्सचा जमाना तुम्ही बघायला लागता, जे आपण कम्प्युटर्स वापरतो, हे जर तुम्ही कम्प्युटेशन करायला सेम ऍप्लिकेशनला डिजिटल वापराल तर तुम्हाला ऍज कम्पेअर्ड टू अॅनालॉग सिस्टीम स्वस्त पडेल. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज, लो कॉस्ट. rugged in operation and construction. Then highly reliable. Yes, this is very important point. Highly reliable. Then less sensitive to noise. ओके, हा एक खूप महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. जेव्हा एक्सटर्नल डिस्टर्बन्स किंवा नॉईस एखाद्या सिस्टीम मध्ये येतो, तो ऍम्प्लिफाय होऊन सिस्टीम मला अफेक्ट करतो. हे अॅनालॉग कम्प्युटर्स मध्ये खूप जास्त जाणवत जायचं, पण डिजिटल कम्प्युटर्स मध्ये ड्यू टू लेस सेन्सिटिव्ह टू नॉईज हा ऍडव्हान्टेज आहे. नॉईज जरी आला तरी जास्त फरक पडत नाही सिस्टीमला. अँड द लास्ट इज फ्लेक्झिबिलिटी. कुठलेही प्रोग्राम मध्ये चेंजेस केले, आपण प्रोग्रामिंग मध्ये चेंजेस केले की आपलं आउटपुट आपल्याला हवं तसं आपण बदलू शकतो, त्याला आपण फ्लेक्झिबल म्हणतो. ओके, सो डीसीएस आर मोर फ्लेक्झिबल दॅन अॅनालॉग. हार्डवायर्स पेक्षा डिजिटल पेक्षा जास्त सोपे असतात अॅनालॉगच्या कम्पॅरिझन. सो हे झाले आपले 11 ऍडव्हान्टेजेस. हे सगळे ऍडव्हान्टेजेस ओगाटाच्या बुक मधले आहेत. ओके,
सो हे आन्सर टेक्मॅक्स प्रेफर करू नका. तुमचे पॉइंट्स घ्या आणि तुम्ही तुमच्या मुद्द्यांना एक्सप्लेन करा, हे जास्त बेटर राहील. देन द डिसएडव्हान्टेजेस. द फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस इज सिस्टीम डिझाईन. डिझाईन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघाल तर मॅथमॅटिकल अनालिसिस करावं लागतं आधी आपल्याला, तर डिजिटल कंट्रोल सिस्टीम वर्क करतं. ओके, सो डीसीएस वापरण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल अनालिसिस करायला लागतात किंवा त्या गोष्टी मॅथमॅटिकली आपल्याला आधी डिराईव्ह करायला लागतात. त्यासाठी हे सिस्टीम डिझाईन थोडंसं अवघड जातं. हा डिसएडव्हान्टेज आहे की सिस्टीम डिझाईन करायला लागतं आपल्याला डीसीएस मध्ये पहिले. द सेकंड इज स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीवर कसं अफेक्ट होतं, तर जेव्हा डिजिटलमध्ये कन्वर्ट करतात, अॅनालॉग सिग्नल जेव्हा डिजिटलमध्ये कन्वर्ट होते तेव्हा काय होतं, सेकंड ऑर्डर एखादी सिस्टीम पकडा, एखादी सेकंड ऑर्डर सिस्टीम जरी स्टेबल असेल नॉर्मल अॅनालॉग मध्ये, डिजिटल मध्ये कन्वर्ट केल्यावर ती कदाचित अनस्टेबल होऊ शकते. हा डिसएडव्हान्टेज आहे या गोष्टीचा. देन द थर्ड इज, सो थोडक्यात डिजिटल कंट्रोल सिस्टीम स्टेबिलिटीवर थोडीशी अफेक्ट करते. देन द नेक्स्ट इज लॉस ऑफ इन्फॉर्मेशन. जेव्हा आपण पुढे जाऊन सॅम्पलिंग आणि सॅम्पलिंग प्रोसेस शिकू तेव्हा आपल्याला कळेल की डेटा जेव्हा आपण सॅम्पल करतो किंवा डिस्क्रीट मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काही इंटरवल मधला डेटा पकडतो, मधला डेटा सोडून देतो. त्यामुळे काय होतं, इन्फॉर्मेशन लॉस होण्याची शक्यता असते. देन द फोर्थ इज कंट्रोलर्स डायनॅमिक अपडेट. हे इथे याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करतो आणि परत डिजिटल टू अॅनालॉग करतो त्यामुळे थोडा टाइम डिले इथे येतो. टाइम डिले हे जो टाइम डिले इंट्रोड्यूस होतो ना, हा एक इश्यू असतो खूप मोठा कंट्रोल सिस्टम डिझाईन मध्ये. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेज, दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टम. अँड लास्ट इज डिझायनर रिक्वायरमेंट. डिझायनर रिक्वायरमेंट याचा अर्थ म्हणजे कोणी उठून डिजिटल कंट्रोल सिस्टम डिझाईन करू शकतं का, तर नाही. कोणीतरी तो त्या क्षेत्रातला डिझायनर आपल्याला लागतो. असं उठला एक इंजिनियर उठला आणि डिझाईन केली कंट्रोल सिस्टम, असं होऊ शकत नाही. ओके, सो स्किल्ड आपल्याला डिझायनर लागतोय. हा एक डिसएडव्हान्टेज आहे की स्किल्ड पर्सनच आपल्याला ते डिझाईनसाठी लागणार आहे. आणि परत सॉफ्टवेअर एरर्स, दिस इज द लास्ट पॉइंट. सॉफ्टवेअर एरर्स, जेव्हा आपण सॉफ्टवेअर वापरतो त्यात काही एरर्स इंट्रोड्यूस होतात. ओके, सो दिस आर ऑल्सो सम, दिस इज ऑल्सो डिसएडव्हान्टेज. सो हे एवढे पॉइंट्स आहेत, 11 ऍडव्हान्टेजेस आहेत, 6 डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे फक्त लिहायचे आहेत तुम्हाला आणि याच्याबद्दल एक वाक्य लिहायचंय की हा ऍडव्हान्टेज असा असा आहे, हा ऍडव्हान्टेज असं तसा असा आहे. प्रत्येक पॉईंट मध्ये मी बोललेलो आहे, तेवढं फक्त लिहा, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क या क्वेश्चनला मिळून जाईल. सो हा होता क्वेश्चन, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कंट्रोल सिस्टम. हे थेरी क्वेश्चन्स आहेत. थेरी क्वेश्चन मध्ये तुम्हाला जास्त पाठांतराकडे जास्त लक्ष द्यायचं आहे किंवा मुद्दे लक्षात ठेवण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की आन्सर जेवढे स्वतःचे बनवाल तेवढं चांगलं. कुठलंही आन्सर टेक्मॅक्स आणि इथून पाठ करण्यापेक्षा स्वतःचा आन्सर बनवा, पाठ करावा लागणार नाही तुम्हाला. थर्ड क्वेश्चन इज क्वांटायझेशन अँड क्वांटायझेशन एरर. सो तिसरा क्वेश्चन बघा, व्हॉट इज क्वांटायझेशन अँड व्हॉट इज क्वांटायझेशन एरर. सो आता क्वांटायझेशनची कन्सेप्ट समजावतोय. ओके, जेव्हा आपण डिजिटल टू अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करतो, जेव्हा आपण अॅनालॉग मधनं डिजिटल मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा कुठल्या कुठल्या प्रोसेस येतात, तर पहिली येते सॅम्पलिंग आणि दुसरी येते क्वांटायझेशन. या दोन प्रोसेस येतात. सगळ्यात पहिली कुठली आहे, सॅम्पलिंग, आणि दुसरी आहे क्वांटायझेशन. सॅम्पलिंग म्हणजे बेसिकली काय, लेट अस से दिस इज अ सिग्नल. ही एक सिग्नल आहे, या सिग्नलला मी सॅम्पल करतोय. सॅम्पल केल्यानंतर काय होणार आहे, ही सिग्नल अशी रिप्रेझेंट होते इन सॅम्पल्ड सिस्टम. सिग्नल हीच आहे,
फक्त ही रिप्रेझेंट झालेली आहे इन द टर्म्स ऑफ सॅम्पल. ओके, प्रत्येक इन्स्टंटला मी एक सॅम्पल घेतलाय, 2T 3T 4T, प्रत्येक इन्स्टंटला मी एक एक सॅम्पल उचललाय या सिग्नलचा. ओके, सो ही डिजिटल सिस्टीम आहे. ही अॅनालॉग सिस्टीम होती आपली कंटिन्युअस टाइम सिस्टीम, आणि ही आपली डिस्क्रीट टाइम सिस्टीम आहे. ओके, सो A to D कन्व्हर्जन मध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते सॅम्पल. आता दुसरी स्टेप आहे क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय, तर मी पहिले डेफिनेशन वाचून दाखवतो किंवा समजवतो. ते वाक्य बघा. When a sample falls between two permitted states, it must read nearest value. म्हणजे काय, हे बघा, ही जी व्हॅल्यू आहे याला जर मी रिप्रेझेंट केलं परत सिस्टीम मधनं, हे बघा, ही माझी आत्ताची अॅनालॉग स्टेट होती. या अख्ख्या अॅनालॉग स्टेटसाठी माझी इथे ह्या पॉइंटसाठी 0 व्हॅल्यू आहे, या इंटरव्हलसाठी एवढी आहे, या इंटरव्हलसाठी एवढी आहे, आणि या इंटरव्हलसाठी एवढी आहे. हे जे अँप्लिट्यूड आहे हे अख्ख्या इंटरव्हलसाठी फिक्स्ड आहे. आता बघा, जेव्हा आपण A to D मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय होतं, या डिजिटल व्हॅल्यूला या अॅनालॉग मधल्या कुठल्या तरी एका पॉइंट जवळच्या व्हॅल्यूचं स्टेट उचलावी लागते. फॉर एक्झाम्पल, ही इथली एक घेतलं मी, लेट अस से या अॅनालॉग व्हॅल्यू मधले इथली एक सिग्नलचा पॉइंट उचलला. या पॉइंटला एक तर 0 पकडावा लागेल, किंवा इथला समज हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3. ओके, ह्या पॉइंटला एक तर 0 पकडावा लागेल किंवा 1 पकडावा लागेल, कारण आपण डिजिटाइज करतोय. डिजिटाइज करतोय म्हणजे आपल्याला एक तर ऑफ आहे नाही तर ऑन आहे, ऑफ आहे नाही तर ऑन आहे. याच्यामध्ये जे काही असेल त्याला तो काय पकडतो, एक तर ऑफ पकडतो किंवा ऑन पकडतो. म्हणजे ह्या इथे पडणाऱ्या अख्ख्या सिग्नलला दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर 0 ऑप्शन आहे किंवा 1 ऑप्शन आहे. हे जर तुम्ही पुढचा पॉइंट पकडाल, इथला पॉइंट पकडूया, इथला पॉइंट पकडला त्याला दोनच ऑप्शन आहेत. काय, एक तर 1 ऑप्शन आहे किंवा 2 ऑप्शन आहे. ओके, इथला घेतलं तर 2 किंवा 3. सो प्रत्येक पॉइंटला, या अख्ख्या अॅनालॉग सिग्नल मध्ये येणाऱ्या प्रत्येक पॉइंटला जेव्हा आपण सॅम्पल मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा त्यावर दोनच ऑप्शन असतात, एक तर ऑफ किंवा ऑन. म्हणजे त्याच्या अलीकडची व्हॅल्यू किंवा त्याच्या पुढची व्हॅल्यू, या दोनच स्टेट्स असतात. काय असतात, दोनच स्टेट्स. या दोन स्टेट्स मधलेच त्याला पिक करावे लागतात. म्हणून मी आता एक वाक्य म्हटलं, व्हेन अ सॅम्पल फॉल्स बिटवीन टू परमिटेड स्टेट्स, व्हेन अ सॅम्पल, आता मी अज्युम करतो हा ब्ल्यू पॉइंट, व्हेन अ सॅम्पल फॉल्स बिटवीन टू परमिटेड स्टेट. परमिटेड म्हणजे आपल्याकडे कुठले अवेलेबल आहेत, एक तर 0 आहे नाही तर 1 आहे. इट मस्ट रीड द नियरेस्ट व्हॅल्यू. नियरेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय, समजा 0 आणि 1 मध्ये मी आहे, 0 एक स्टेट आहे आणि 1 एक स्टेट, माझे दोन स्टेट अवेलेबल आहे, आणि माझी आत्ताची व्हॅल्यू आहे 0.8. माझी आत्ताची व्हॅल्यू आहे 0.8. तर तो कोणाला होणार, इट विल कन्सिडर्ड ॲज 1. इट विल बी कन्सिडर्ड ॲज 1. म्हणून इट मस्ट रीड द नियरेस्ट व्हॅल्यू. म्हणजे जर का 0च्या जवळ असेल तर तो 0 पकडला जाईल, 1च्या जवळ असेल तर तो 1 पकडला जाईल. हेच जर का मी आता 2 to 3 मध्ये घेतलं, जर का 2.7 आहे तर कुठे जाईल तो, it will be considered as 3. The process of representing the continuous signal by finite number of discrete state is known as quantization. मी डेफिनेशन लिहून देतो. The process of representing continuous signal by finite numbers of discrete states is known as quantization. म्हणजे काय, आपल्याकडे फायनाइट नंबर स्टेट्स आहेत, एक तर 0 आहे, एक तर 1 आहे, एक तर 2 आहे, एक तर 3 आहे, एक तर 4 आहे. सो ह्या ज्या फायनाइट स्टेट्स आहेत ना माझ्याकडे, या अख्ख्या कंटिन्युअस सिग्नलला या फायनाइट स्टेट्स मध्ये बसवणं, या प्रोसेसला आपण म्हणतो क्वांटायझेशन. ओके, जर का तुमच्याकडे इथं 0 आहे तर 0ला 0च म्हणायला लागेल, 0.1 ला 0, 0.2 ला 0, 0.3 ला 0, 0.4 ला 0, 0.6 ला 1, 0.7 ला 1. सो या अॅनालॉग मधल्या प्रत्येक पॉइंटला
या डिजिटलच्या स्टेपमध्ये बसवणं, या प्रोसेसला आपण म्हणतो क्वांटायझेशन. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय. परत एकदा एक्सप्लेन करतोय. अख्ख्या अॅनालॉग सिग्नलच्या प्रत्येक पॉइंटला दोनच ऑप्शन असणार आहेत, एक तर त्याच्या अलीकडचा नाही तर त्याच्या पलीकडचा. ओके, जो जवळचा आहे तो घेणार. या प्रोसेसला आपण म्हणतो क्वांटायझेशन प्रोसेस. आता ह्या दोन लेवल आपल्याकडे एका पॉइंटसाठी अवेलेबल असतात. अशा आपण किती स्टेजेस वापरू शकतो? वी कॅन यूज n number of stages. We can use n number of stages. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जस्ट कन्सिडरेशन साठी मी इथे किती स्टेजेस वापरलेत? 3 वापरलेत. एक 0-1 ची जोडी, एक 1-2 ची जोडी आणि एक 2-3 ची जोडी. जोडी म्हणजे ऑन ऑफ ची जोडी असते. ऑन नाहीतर ऑफ, या दोन पैकीच आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. एक तर बंद नाहीतर चालू. या दोन ऑप्शनची मिळून एक जोडी तयार होते. अशा किती जोड्या वापरू शकतो आपण? वी कॅन यूज n नंबर ऑफ स्टेजेस. हा जो n नंबर आहे हा खूप जास्त महत्वाचा कन्सिडर केला जातो याच्यात. बिकॉज जेवढा n जास्त तेवढे काय तुमचे स्टेजेस जास्त असणार, आणि जेवढे स्टेजेस जास्त तेवढा आपल्याला हा नंबर अॅक्युरेटली इथे करता येईल. हे बघा, हेच जर का मी इथे 3 स्टेजेस वापरलेत. किती वापरलेत? 3 स्टेजेस. एक 0 to 1, 1 to 2 आणि 2 to 3 या 3 जोड्या वापरल्यात. या 3 जोड्या वापरल्यामुळे माझी ही सिग्नल अशी दिसते. हेच जर का तुम्ही आहे ना 10 जोड्या वापरून बघा, बारीक 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 बारीक. ओके, जेवढे जास्त स्टेजेस, जेवढे जास्त कपल्स वापरतील तुम्ही ऑन ऑफचे, तेवढी जास्त माझी अॅक्युरेट रिप्रेझेंटेशन असणार आहे अॅनालॉग सिग्नलचं इन द डिजिटल फॉर्म. जर का तुम्ही इन्फायनाइट वापरलं, इन्फायनाइट n वापरलात, तर ही सिग्नल ऍज इट इज दिसेल अॅनालॉग सारखी. बट आपल्याला ऑप्शन नसतो, इन्फायनाइट आपण यूज करू शकत नाही, म्हणून आपल्याला काय वापरायला लागतं? फायनाइट नंबर ऑफ स्टेजेस, त्याला आपण म्हणतो n. आणि किती लेवल्स असणार आहेत? 2n लेवल्स असणार आहेत. किती लेवल्स असणार आहेत? 2n लेवल्स. म्हणजे समजा आपण n घेतला 8, तर 2 लेवल्स आपल्याला मिळणार आहेत या डायग्राम मध्ये. ओके, सो या अख्ख्या ह्याच्यात लक्षात काय काय ठेवायचंय? आन्सर तर मी बनवून देईनच तुम्हाला. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की पहिली गोष्ट क्वांटायझेशन काय होतं, दुसरी गोष्ट स्टेजेस किती असतात, n स्टेजेस असतात, आणि लेवल्स किती असतात, लेवल्स. ओके, तर लेवल्स असणार आहेत 2n लेवल्स असणार आहेत. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट येते क्वांटायझेशन लेवलची. सॉरी, quantization level is Q. Levels is equal to full scale range upon 2n. हा एक छोटासा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा कसा आला ते सांगतोय. फुल स्केल रेंज म्हणजे मॅक्झिमम रेंज किती आहे तुमची अँप्लिट्यूडची. हा रेंज जी आहे, समजा एखादा सिग्नल 0 to 5 व्होल्ट आहे आणि त्याला डिजिटल करायचं आहे. सो फुल रेंज स्केल किती झाली माझी? 5 व्होल्ट. 5 व्होल्ट माझी रेंज आहे, अज्युम करतोय. आणि n तुम्ही घेतला 3, म्हणजे तुमची स्टेजेस किती आहेत? 3. तर तुमचं आउटपुट किती रिझोल्युशन मध्ये डिवाइड होणार आहे? लेवल म्हणजे काय की 0 ते 5 व्होल्ट किती छोट्या 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 अमाऊंट मध्ये कट होणार आहे. ही आली तुमची क्वांटायझेशन लेवल Q. जेवढा n जास्त घ्याल, समजा n घेतला 16, 216 खूप मोठा आकडा असेल आणि तुमची एक लेवल छोटी येईल. जेवढी लेवल छोटी तेवढं तुमचं अॅक्युरेट रिप्रेझेंटेशन आहे. इकडे बघा, एक लेवल कितीची होती? एक लेवल होती 1 व्होल्टची. समजा हे व्होल्ट आहे माझं, दिस इज व्होल्ट्स. तर ही एक लेवल किती व्होल्टची झाली? एक लेवलची, एक लेवलची, एक लेवलची. थोडक्यात एक लेवल 1 व्होल्टचा झाला. जर मी एवढे स्टेजेस पकडले तर काय होईल? जर का मी खूप सारे लेवल्स पकडले तर, जर मी n माझा वाढवला, n जेवढा जास्त तेवढ्या माझ्या लेवल्स जास्त मिळतील मला, बारीक 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 बारीक. ओके, सो हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे क्वांटायझेशन लेवल Q चा. फॉर्म्युला काय आहे? फुल स्केल रेंज म्हणजे किती तुमची रेंज आहे अँप्लिट्यूडची, अपॉन तुम्ही किती लेवल्स घेणार आहात, किती स्टेजेस घेणार आहात, तेवढे तुम्हाला लेवल्स मिळतील. सो ही कन्सेप्ट होती व्हॉट इज क्वांटायझेशन अँड व्हॉट इज क्वांटायझेशन लेवल्स बद्दल. अजून एक राहिलंय क्वांटायझेशन एरर म्हणजे काय. आता तुम्हाला सगळ्यात सिंपल टर्म आहे, आपल्याकडे
हा जो एन नंबर ऑफ स्टेजेस घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ही फायनाइट आहे. किती घेऊ शकता, 10, 20, 100 काहीतरी घेईल, पण ते फायनाइट आहे, इनफायनाइट तर नाहीये. सो प्रत्येक वेळेला आपल्याला एखाद्या येणाऱ्या पॉइंटला राऊंड ऑफ करायला लागेल. राऊंड ऑफ म्हणजे काय, समजा आपली लेवल फिक्स आहे 0, 1, 2, 3, 4 या आपल्या लेवल फिक्स आहेत. एक कंटिन्युअस सिग्नल आली आपल्याकडे, आपल्याला त्याला डिजिटल करायचं आहे. ओके, 0 ला 0 म्हणाल, पॉईंट 1 ला काय म्हणाल 0, पॉईंट 2 ला काय म्हणाल 0, पॉईंट 8 ला काय म्हणाल 1. सो प्रत्येक नंबर काय झाला, राऊंड ऑफ झाला. राऊंड ऑफ म्हणजे आपण लहानपणी शिकलेलो आहे 0.45. 0.45 असेल तर आपण अलीकडे जातो आणि 0.5 च्या वर गेलं की आपण पुढचा नंबर पकडतो, याला आपण म्हणतो राऊंड ऑफ. सो प्रत्येक अॅनालॉग मध्ये येणारा सिग्नल चा प्रत्येक पॉइंट आपण काय करणार आहोत, राऊंड ऑफ करणार आहोत टू इट्स नेक्स्ट लेवल. नेक्स्ट किंवा आधीची जी जवळची असेल त्या लेवलला राऊंड ऑफ करणार आहोत. हा राऊंड ऑफ करताना जो एरर येतो त्याला म्हणतात क्वांटायझेशन एरर. क्वांटायझेशन एरर इज नथिंग बट x of t minus y of t. Quantization error is nothing but x of t minus y of t. What is x of t? X of t is input. X of t is input and y of t is output. इनपुट तर आपण सगळं दिलं होतं व्यवस्थित, 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5. बट आउटपुट त्यांनी काय घेतलं, एक तर 0 घेतलं नाही तर 1 घेतलं. हा जो राऊंड ऑफ करताना जो एरर आला, लेटस से 0.1 आता इनपुट आहे, 0.1 ला त्यांनी काय अज्युम केलं, 0 अज्युम केलं. म्हटल्यावर एरर किती झाला, 0.1 चा एरर झाला. हे जर का 0.8 आहे, 0.8 आपला इनपुट आहे, 0.8 जेव्हा इनपुट होता तेव्हा आउटपुट किती होता 1. सो -0.2 आपला एरर झाला. सो प्रत्येक पॉइंटला जेव्हा आपण राऊंड ऑफ करतो, तो राऊंड ऑफ करतानाचा जो एरर येतो त्याला म्हणतात क्वांटायझेशन एरर. आणि हे महत्वाचं वाक्य आहे की क्वांटायझेशन एरर इज नथिंग बट अ राऊंड ऑफ एरर. राऊंड ऑफच आहे हा. बघा, दोन प्रकारचे एरर असतात, एवढं डीप मध्ये जात नाही. दोन प्रकारचे एरर असतात, एक असतो राऊंड ऑफ, एक असतो ट्रंकेशन. दोघांमधला फरक काय, 0.893 जर मला याला ट्रंकेट करायचं झालं, ट्रंकेट करणं म्हणजे शेवटचा आकडा काढून टाकणं. ट्रंकेट केला, ट्रंकेट, तर माझा एरर येईल 0.89, 0.898 घेतो. ओके, 0.898 मधला शेवटचा आकडा काढून टाकणं म्हणजे ट्रंकेशन. आणि राऊंड ऑफ म्हणजे काय, तर जो शेवटचा आकडा होता त्याला कन्सिडर करायचं. 0.898 आहे, 8 आहे म्हणजे हा 1 नी वाढेल, हा होईल 0.9. हा फरक असतो राऊंड ऑफ आणि ट्रंकेशन मध्ये. सो द क्वांटायझेशन एरर इज नथिंग बट अ राऊंड ऑफ एरर. आपण काय करतोय, राऊंड ऑफ करतोय ना. 0.8 ला काय म्हणतोय 1. सो हा जो राऊंड ऑफ झाला त्याला आपण म्हणतो क्वांटायझेशन एरर. सो ही अख्खी जी आता मी एक्सप्लेन केलं, क्वांटायझेशन म्हणजे काय, क्वांटायझेशन लेवल्स म्हणजे काय आणि क्वांटायझेशन एरर म्हणजे काय, हा एक छोटासा एक थेरी क्वेश्चन आहे. सो याचं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे.